हाय म्हणा. हाय. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. त्याच्यामुळं मग आता आम्ही घरीच जिम करतोय. बघू आता किती 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 दाखवू सगळ्यांना. कसं दाखवायचं. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज सकाळ सकाळी आम्ही वर आलोय. हॅलो साऊ. हाय म्हणा. हाय. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वर एक स्टोर रूम आहे आमची. ही तशी थोडी क्लीन केली आहे, पण आणखीन क्लीन करायची. तर ह्याच स्टोर रूमला आम्ही जिम बनवणार आहेत. अर्ध्या ह्याच्यात स्टोर रूम राहील आणि अर्ध्या ह्याच्यात जिम. तसे 2-4 इक्विपमेंट आम्ही मागवलेत, पण हळूहळूच होईल ते, कारण फार महाग आहेत. सो एक 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 जसं आम्हाला जमेल तसं आम्ही मागवू. यांनी 6 महिने झालं जिम लावली होती, पण अशात ती बंद केली, कारण त्यांना पण थोडा कंटाळा आला रोज जायचा आणि मी पण उठणं गेले व्यायामाला. त्याच्यामुळे ते म्हणले आता आपण दोघं करू, म्हणजे एकमेकाच्या ह्यानी उठतो. सोबत एक जण असलं की होतंय व्यवस्थित. त्याच्यामुळं मग आता आम्ही घरीच जिम करतोय. बघू आता किती 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 वेळ लागतोय, कारण इक्विपमेंट पण खूप महाग आहेत त्याचे. सो हळूहळू होईल तसं. बाकी कार्डिओ वगैरे तर असं तर चालणारच असतो. आणि मी हर्बा लाईफचा पण एक कॉल घेत असते, त्याच्यावर पण ते सकाळी 5:30 वाजता वर्कआउट घेतात, 1 तास कार्डिओ. ते पण खूप छान आहे. सो मी ते पण करत असते आणि जिम पण. आता ह्यांना जिमची सवय लागली. 6 महिने झालं ते सगळं केलंय आणि 6 महिने झालं ट्रेनिंग पण झाली आता त्यांची म्हणायचं. त्याच्यामुळे ते म्हणतात की आता जिम पण पाहिजे. जेवढं कार्डिओ महत्वाचं आहे तेवढं वेट लिफ्टिंग पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं जिम करतोय. आणि खाली ते शक्य नाही, कारण सावी दिवसभर उचलत असते काही, ते पायावर पडायची भीती राहते. आणि त्यांना पण एक छोटं बघितलंच असेल तुम्ही, मिनी ब्लॉग मध्ये बघाल, 1-1 किलोचे डंबेल आणले होते आम्ही, कारण त्यांना पण थोडासा इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, की त्यांच्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. आमच्यासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढं लहान लेकरांसाठी पण ते महत्वाचं आहे. आणि आपण जे करतो ना तेच लहान लेकरं बघतात आणि ते शिकतात. आणि तिला हे करता येत ना 4-5 दिवस झालं, तर ती नवीन डंबेल आणलं ते 1 किलो आले की ते एका हातात एक घेऊन असं 1, 2, 3 असं सुरू आहे तिचं. त्याच्यामुळे आपण जे करतो ते पण लहान लेकरं सेम मग त्याचं कॉपी करायचा प्रयत्न करतात. सो आपणच हेल्दी खाल्लं, हेल्दी राहिलं, तर त्यांना पुढे न सांगता, म्हणजे त्यांना डिसिप्लिन लावायची गरज नाहीये. आपण डिसिप्लिनमध्ये राहिलं तर ते आपोआप त्यांना डिसिप्लिन लागेल. त्याच्यामुळं म्हणलं चला आता सुरू करू आपण पण. आणि माझं पण प्रेग्नेन्सी नंतर खूप तरी 81 kg झालं होतं माझं वजन, 81 किलो. जेव्हा मी आईकडून आले होते, मी 4 महिने आईकडे होते. आणि आईकडे असल्यास तर काय बाबा, वजन वाढतच आहे. त्याच्यामुळे तेव्हा 81 किलो वजन होतं माझं जेव्हा मी आईकडून आले होते. आणि आत्ता माझं 72 किलो वजन आहे. सो मी हे आणखीन मला जवळजवळ 12 किलो कमी करायचे, म्हणजे इट्स नॉट अ जोक. इथे 1 किलो कमी होत नाही लवकर, आणि 12 किलो कमी करायचंय. त्याच्यामुळे म्हणलं बघू आता, करावंच लागणार आहे मन लावून. आणि प्रेग्नन्सी नंतर कसं होतं की थोडंसं वजन एकदम फास्ट कमी होतं तुमचं, आणि थोडंसं जे असतं फॅट, की ते खूप असं जिद्दी फॅट असतं, ते लवकर कमी होत नाही. आणि त्याला जर आत्ताच कमी केलं तर ठीक आहे, नाही तर फार आणखीन 1-2 वर्ष गेले की करू बघू असं म्हणत म्हणत, तर मग परत ते स्टोअर होत राहतं तुमच्या बॉडीमध्ये, आणि ते परत फारच म्हणजे इतक्या इझिली कमी होत नाही. आता जेवढं ते इतक्या पण इझिली नाही कमी होणार ते, त्याला पण खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सो आता जेवढं होईल ते फास्ट, तेवढं नंतर होणार नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आता झालीये सावी पण मोठी, करू देते जरा व्यवस्थित सगळं. आणि ते सोबत असतील तर ते पण तिला नादी लावतात, त्याच्यामुळं होऊन जाते. आतापर्यंत ते सोबत नव्हते, मग मी उठलं की ती उठून बसायची, आणि मला असं व्हायचं की काय दिवसभर पण ह्याची कुरकुर, आणि सकाळी उठायचं लवकर स्वतःसाठी थोडं, तर ती उठून बसायची. त्याच्यामुळे मी उठत नव्हते. स्वतः हे आहेत त्याच्यामुळं ते व्यवस्थित नादी लागती. दोघं असल्यास तिला काही वेगळं बघायची गरज पडत नाही. आणि जेवढा व्यायाम महत्वाचा आहे, म्हणजे असं म्हणलं जातं की 100% जर वेट लॉस करायचा असेल तर 80% तुमचा आहार असतो, म्हणजे तुम्ही जे खाता, आणि 20% हा सकाळचा वर्कआउट असतो. सो आता दिवसभर आपण जे करतोय ते पण फार महत्वाचं आहे, काय खातोय वगैरे. सो ते पण मी खूपच स्ट्रिक्ट फॉलो करणार आहे आता. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी
मी तुमच्यासोबत शॉर्ट शेअर करतच राहील की मी रोज डेली करायचा प्रयत्न करेल मी की मी रोज काय खाल्लंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मी शक्यतो संध्याकाळचं जेवण स्किप करत असते आणि संध्याकाळच्या जेवणात मग प्रोटीन शेक वगैरे असं घ्यायचं, कारण संध्याकाळच्या जेवणाचा आपल्या वेट लूजवर खूप परिणाम होतो. सगळ्यात महत्वाचं असतं ते, कारण आपण नाही म्हणलं तरी 1000-1500 कॅलरीज तर पक्क घेत असतो की आपल्या रेग्युलर जेवणातून भाकरी भाजी खाल्ली तरी पण. त्याच्यामुळे जर आपण तो प्रोटीन शेकला रिप्लेस केलं तर साधारण काही 250 ते 300 कॅलरीज आपल्यामध्ये जातील आणि नंतर काही करत पण नाही आपण. मला तर जेवायला खूप उशीर होतो, यांना दुकानातून यायला 10 तरी वाजतात आणि तिथून पुढे जेवायचं म्हणल्यास मग मी शक्यतो रात्रीचं जेवण स्किप करत असते. आणि सकाळी नाश्त्यामध्ये काब नाही घ्यायचे, म्हणजे चपाती असं पण खायचं नाही. मूग असतात, आपले अंडे असतात, फ्रूट असं खूप खायचं. आणि आपण जेव्हा हेल्दी सुरू करतो ना खायला, तो आपोआपच आपलं सगळं हेल्दीमध्ये रुटीनमध्ये येऊन जातं, आपलं पण आणि लेकरांचं पण. आणि अशात तुम्ही ब्लॉगमध्ये वगैरे बघितलंच असेल की ह्या 1-1.5 महिन्यात एवढं सगळे आजारी पडतायत, म्हणजे वातावरण पण तसंच आहे म्हणा. काय करायचंय? हा, घासा घासा घासा. म्हणजे वातावरण पण तसंच आहे आजारी पडण्यासारखं, पण तरी पण जेव्हा आपण हेल्दी खातो ना तो हे गोष्टी थोड्याफार कमी होतात. आता सगळं झालंय व्यवस्थित, एन्व्हायरमेंट पण वगैरे, पण तरी पण म्हणलं की आता इम्युनिटी वाढवायची गरज आहे. सो आपण एका हेल्दी वेने सुरू केलं की मी स्वतः केलं की म्हणजे घरातलं मेन जे असतं की करून खाऊ घालते सगळ्याला, तेच जर हेल्दी खात असेल तर घरातल्या सगळ्यांनाच खूप हेल्दी मिळतं, असं माझा तरी अनुभव आहे. कारण मी 2 वर्षाखाली पण मी डायटिंग केली होती, जेव्हा मला कन्सिव्ह होत नव्हतं. तेव्हा तेव्हा मला डॉक्टरने सजेस्ट केलं होतं की वजन कमी करा तुमचं, कारण तेव्हा पण मी अशीच होते जेव्हा मी जशी आहे आता आहे. सो तेव्हा पण मी डायटिंग केली होती. तेव्हा पण एवढं हेल्दी लाईफस्टाईल झालं होतं, म्हणजे की सानूला कधी बिस्किट दिलं नाही बाहेरचं, मी काही बाहेरचं खाल्लं नाही. हा, जेव्हा मी फिरायला जाऊ ना, आम्ही जेव्हा फक्त फिरायला जायचो तेव्हा काहीही रिस्ट्रिक्शन्स नसायचे की माझ्यावर पण नाही आणि त्या दोघांवर पण नाही. पण माझा असा अनुभव आहे की मी हेल्दी खायला वगैरे सुरू केलं की बाकी सगळेच हेल्दी होतात नंतर. त्याच्यामुळे मी म्हणलं आता आजपासून ठरवलंय. चला तर मग आता नाश्ता बनवते. आणि नाश्त्यासाठी मी रात्रीच मूग भिजत टाकले होते, तेच थोडेसे वाफळून घेतलेत आणि तो महिनाभरात तरी, नाश्ता असेल. 1-2 महिन्यात तरी ते काय ते 4-5 किलो आपण वरचं कमी करून टाकू. तसं तर 10 किलो कमी करायची गरज आहे, पण आता फारच मोठं टार्गेट दिलं तर एवढं बघा, आपण हेल्दी खायला लागलं की लेकरं कसं हेल्दी खायला सुरू करतात, आणि बघू आता लगेच काय होतंय उदाहरण ते साऊनं दिलेलं आहे. इथं मी इथं दाखवत होते व्हिडिओमध्ये की असं असं मी वाफळलेत म्हणून, तर लगेच म्हणते मला दे म्हणून. आणि ते खूप छान लागतात. थोडंसं मीठ आणि हळद टाकून काय खाती तू? 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचं. आता मी याचीच भाजी पण करणार आहे. भाजी आणि पोळी हे दोघं खातील आणि मी ते वाफळलेले मूग आहे असेच खाईल. ह्याची तुम्ही उसळ बनवून पण खाऊ शकतात, पण मी असं म्हणजे ऑब्झर्व केलंय स्वतःला की उसळ केल्यास मला थोडा पचनाला त्रास होतो उसळला, म्हणून मी शक्यतो कडधान्य कोणतंही भिजवलं की ते उकडूनच खाते. आणि तुम्हाला असं डायरेक्ट म्हणजे चपाती बंद करायची नसेल, तुमची सवय असेल सकाळी खायची, तर तुम्ही त्याला अर्धी चपाती बंद करा, नंतर थोड्या दिवसांनी पूर्ण बंद करा, असं पण करू शकता. कारण कोणाकोणाला पित्त होत असतं सकाळी नाही खाल्ल्यावर, पण थोड्या दिवस होतो हे 2-3 दिवस थोडंसं पित्त झाल्यासारखं होतं, नंतर सगळं नॉर्मल होतंय. पण 3 दिवस जरा वाटतं पित्त झाल्यासारखं, त्याच्यामुळे तुम्ही एक अर्धी चपाती कमी करा किंवा पोर्शन कमी करत जा आणि नंतर बंद करा, असं पण तुम्ही करू शकताय. आता डायटिंग म्हणलं की म्हणतात चहा सोडा, मी पण सोडला होता. पण आता असं झालंय की मला ह्यांच्या हातच्या चहाची एवढी सवय झाली की सकाळचा चहा जो असतो तो मला त्यांच्या हातचा पाहिजेच आहे. सो मी तो सकाळचा चहा कधीच स्किप करणार नाही. गेले 2-2.5 वर्ष जशी डायटिंग मी केली होती तेव्हा मी कम्प्लीट चहा बंद केला होता, कम्प्लीट गोड बंद केलं होतं, पूर्ण भात बंद केला होता, चपाती मी कसलीच खात नव्हते. पण आता मला नाही वाटत मी एवढं म्हणजे स्ट्रिक्ट करणार नाही, मी खाणार पण शक्यतो हे सगळं दुपारी खायचं, चपाती नाही, कारण मला ती एवढी आवडतही नाही. सो आय प्रेफर की भाकरीच आणि भात खायचा, पण पोर्शन कंट्रोल करायचा, पोर्शन छोटे ठेवायचे. ते करेन मी. गोड खायचं पण दुपारीच खायचं
आणि असं होत असतं की आपलं डायटिंग सुरू आहे आणि आता काय ते आता बघा आता डायटिंग सुरू केली आलीच आहे दिवाळी 10 दिवसावर. त्याच्यामुळं एवढं पण नाही म्हणणार ना. सानू ट्युशनला गेली माहितीये ना तुला, पण मम्मी व्हिडिओ करायली मग मध्ये काय बोलायचं? हा मध्ये काय बोलायचं? मध्ये काय तर बोललं पाहिजे है ना? हा हे का ना? खाल्ले तू मूग खाल्ले? नंतर सानू ट्युशनहून आली होती आणि तिची सागरवेणी घालायची होती. आता सागरवेणी मी पहिल्याच वेळेस ट्राय करणार होते. म्हणजे मी समोरची फक्त एक साईडची अशी ट्राय केली होती, पण अशी पूर्ण कधी मी ट्राय केली नाही. पण पहिल्यांदाच घातली आणि ती छान आली होती. एवढा आराम पण नाही करत त्याच्यामुळं सकाळचा चहा मी घेतेच, स्ट्रिक्टली घेते म्हणायचं. बाकी सगळं मी स्ट्रिक्टली फॉलो करेन, पण सकाळचा चहा कधीच स्किप होणार नाही. आता मला इथं सानूची सागरवेणी घालायची होती. खरं तर मी पहिल्यांदाच ट्राय करत होते सागरवेणी, म्हणून तिला म्हणलं आता एकदा आपण मी घालून बघते, मला कशी येते. ती चांगली आली तर राहू देते, पण छान आली होती. हस्की हस्की व्हिडिओतच बघून हसायचं आहे, तिकडे नाही. दाखवा दाखवा दाखवा, बघू बघू. ओ छान असं घालायचं. आता येते का सावला हे छोट होतंय, छोट नाही होत. पाय पुढे घ्या. आहा छान. दुसरा पाय थांबा आपण दाखवू सगळ्यांना. कसं दाखवायचं? बघा छान छान. पडलं तर बस छान छान छान. साऊची चप्पल छान छान. बापरे एवढं छान छान पडतात. साऊनं जेवण केलंय आणि वर पूनमता इकडे गेली. तिचं रोजचं रुटीन बनलंय की सकाळी ह्यांना आणि सानूला बाय करते, बाहेर पोर्च मध्येच जेवायला पाहिजे असतं, तिथंच खेळते थोड्या वेळ, सगळ्याच्या चप्पल काढणार बघणार घालून. आणि आता माऊकडे गेली. सो हे त्याचं रोजचं आहे, जेवण करायचं आणि एक चक्कर अर्धा तास माऊकड मारून यायची. सौ झाल्यापासून माझे केस खूप खूप गळायलेत. म्हणजे बाकी हेल्थ छान आहे, केसांची ग्रो होत आहेत व्यवस्थित, पण माथ्यावर केस खूप खूप चालले, तसं टक्कल पडल्यासारखं दिसायला लागले माथ्यावर. म्हणून मी काहीतरी सोल्युशन सापडत होते मला. आणि केसांसाठी औषधं गोळ्या वगैरे घ्यायचं मला तरी काही एवढं आवडत नाही. बाकी खूपच म्हणजे मोठा प्रॉब्लेम असेल तर घ्यायला काही हरकत नाही आहे, पण तेवढ्यासाठी. आणि सध्या हॉर्मोनल इम्बॅलन्स पण असतं, त्याच्यामुळं पण केस गळतात. सो म्हणलं थोडंसं नॅचरल वेमध्ये जाऊया. आणि यूट्यूबवर मी सर्च केलं होतं किंवा मला इंस्टाग्रामवर मला असंच दिसलं होतं. अनुराग ऋषी तेच होते, स्वतः इंटरव्ह्यू देत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की असं शॅम्पू खूप नॅचरल सगळं हे करून करतो. त्याच्यामुळे त्यांचीच लिंक होती, त्याच्यातच हे 4-5 इन्ग्रेडियंट एकाच लिंकवर मिळून जातात. ते मी मागवले होते. जे आपण शॅम्पू वापरतो कोणताही, त्याच्यात खूप केमिकल असतात, ह्याच्यात त्या बदल्यात तरी काहीच नाहीत असं म्हणायला हरकत नाही आहे. त्याच्यामुळे मी हे ट्राय करते. सो आता तुमच्यासोबत शेअर करते मी की काय करायचं. एक रिठा पावडर, भृंगराज पावडर, शिकाकाई पावडर आणि काय आमला पावडर आणि आपलं हिबिस्कस किंवा म्हणजे जे आपलं जास्वंदीचं फूल असतं त्याची पावडर, ते समप्रमाणात घ्यायचं सगळं. आणि रिठा पावडर जी आहे ती दुप्पट घ्यायची. म्हणजे ह्या सगळ्याचे पाऊच 50-50 ग्रॅमचे होते आणि रिठा पावडरचा पाऊच मी 100 ग्रॅमचा मागवला होता, कारण तो दुप्पट घ्यायचा असतो ह्या सगळ्यांपेक्षा. आणि हे सगळं मिक्स करून, पूर्ण पावडर सगळं एकदाच मिक्स करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं. आणि जेव्हा आपल्याला शॅम्पू करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी मस्त एक पाण्यात मिक्स करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच पाण्याने आपलं डोकं धुवायचं. हे असं तुम्ही भरणीत भरून ठेवू शकता. आणि याचे फायदे म्हटलं तर हे आपले केस जर पांढरे होत असतील तर ते काळे पण करतं. परत केस गळत असतील तर ते पण थांबवतं. आणि हे जर बघितलं तुम्ही, प्रेग्नन्सीमुळे माझं ती हेअरफॉल खूप होतोय आणि हे फोरहेड म्हणजे काय म्हणतात त्याला, हे इथले केसच फार जात आहेत माझे. त्याच्यामुळं जर पेशन्सली यूज केला आपण ह्याला किमान 2 ते 3 महिने कंटिन्यू, तर हे नवीन रिग्रोथ पण द्यायला सुरू करतं.
आणि आणखीन एक कारण होतं माझं हे करायचं, की म्हणजे मी ट्राय केलेलं नाही, मी पण आताच ट्राय करणार आहे ह्याला. सानवीचे पण केस थोडेसे आता लॉंग होत चाललेत आणि आजकाल ना खूप बघतो आपण, खूप लवकर लहान लेकरांचे पण 4थी-5वी पासूनच केस पांढरे असतात कधी कधी. त्याच्यामुळं मला ना तिचे असे थोडेसं एखादा केस असा तांबडा दिसला असो, ती पण एक सुरुवात असते की पांढरा केस व्हायला तिथून पुढं. त्याच्यामुळे मी असंच बघत बघत अनुराग ऋषी म्हणून त्यांचा जो शॅम्पू असं सर्च केलं तुम्ही, अनुराग ऋषी शॅम्पू, तर येतं त्यांचं ते. सो त्यांचंच रेकमेंडेशन म्हणायचं झालं तरी चालेल. सो मी हे केलंय. त्याच्यामुळे आता आज तर काही नाही ट्रायल दाखवू शकत तुम्हाला. मी जेव्हा पण मी डोकं धुईन त्याच्या आधी मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. आता ह्याला रात्री भिजत घालायचं तुमच्या गरजेनुसार. तर माझे केस एवढे आहेत तर मला साधारण 2 चमचे लागला, आपला पोहे खायचा चमचा 2 चमचे पाण्यात भिजत घालायचं. आणि त्याच्यानंतर सकाळी त्याच्यातमध्ये इसेन्शियल ऑइल टाकायचे 4-5 थेंब. आपलं जे मी दाखवलं होते रोजमेरी घेतलंय मी, हे इसेन्शियल ऑइल टाकायचं 4-5 थेंब. आणि नंतर त्यानेच केस धुवायचे आपले. आता आपल्याला शॅम्पूची सवय असते, फोम व्हायची सवय असते, त्याच्यामुळे ह्याच्यात फोम तर होणार नाही, तरी पण रिठामुळे थोडंसं होईल, पण इतकं शॅम्पू इतका फोम होणार नाही ह्याचा. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पेशन्सलीच घ्यावं लागेल जर आपल्याला ह्याचं रिझल्ट बघायचा आहे तर. सो आता हे वापरून थोड्या दिवस मी अपडेट किंवा शेअर करत राहील तुमच्यासोबत की काय काय कसं कसं होतंय, केस धुतल्यास कसं वाटतंय हे लावल्यास. पण याचे काही जर इफेक्ट नाही जाणवला तर ह्याचं काही साईड इफेक्ट पण नाही होणार, कारण सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काही मला हरकत नाही वाटली की हे ट्रायल करायला केसांवर. मी शक्यतो माझ्या केसांवर कोणतेही ट्रायल करत नाही, कारण माझे केस पहिल्यापासूनच खूप पातळ आहेत. त्याच्यामुळे काही असं नवीन ट्राय करायचं असं नाही वाटत मला, कारण थोडेसे पांढरे पण आहेत माझे केस, तरी पण मी कधी जास्त अशी मेहंदी लावत नाही केसाला. खूपच ओकेजन असेल, लग्न असेल घरातलं, तरच मी मेहंदी लावते. बाकी दिवाळी दसरा असं कधीच मी मेहंदी सहित लावत नाही केसांना. त्याच्यामुळं मी हे फार सगळंच नॅचरल आहे म्हणून मी हे ट्रायल करते आणि तुमच्यासोबत नक्कीच त्याचा पण रिव्ह्यू मी तो शेअर करते. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी जिम कधी होतीये, कधीपर्यंत, हळूहळू एक एक इक्विपमेंट आमचं घ्यायचं सुरू आहे. सो ते मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. आणि माझी वेट लूज जर्नी पण तुम्हाला कशी वाटेल हेही मला कमेंट करत राहा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. कीप सपोर्टिंग. बाय.